खुशी ही तिच्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी होती। प्रत्येक पालकाप्रमाणेच खुशीच्या आई वडिलांनाही मुलगा हवा होता। मात्र खुशीच्या जन्मानंतर डॉक्टरांनी खुशीच्या वडिलांना स्पष्टपणे सांगितले होते, जर त्यांना दुसरे मूल झाले तर खुशीच्या आईच्या जीवाला धोका आहे। पप्पांचे खुशीच्या आईवर खूप प्रेम होते, त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी दुसरे मूल होऊ देण्याचा विचारही केला नाही। खुशीचे आई वडील खुशीला आपला मुलगा मानत होते, त्यामुळे खुशीची आई लहानपणापासूनच खुशीला मुलांचे कपडे घालायची। खरं तर खुशी दिसायला खूप सुंदर होती आणि तिचा रंग एकदम दुधासारखा गोरा होता। तिचे मोठे काळे डोळे होते, पण शरीराच्या तुलनेत ती खूप पातळ होती। खुशीच्या आई वडिलांनी खुशीच्या खेळावर किंवा तिच्या जीवनशैलीवर कधीही कोणतेही बंधन घातले नाही, त्यामुळे लहानपणापासूनच खुशीला मुलांसोबत खेळण्याची आणि उड्या मारण्याची खूप आवड होती। आणि याच कारणामुळे खुशी अनेकदा गल्लीतील मुलांसोबत खेळताना दिसली। क्रिकेट, बॅडमिंटन, फुटबॉल हे सगळे खुशीचे आवडते खेळ होते। खुशीने तिचा बहुतेक वेळ मुलांसोबत घालवला आणि लहानपणापासूनच तिचे वागणे आणि दिसणे मुलांसारखे होते। लहानपणी खुशीची आई तिला स्वतःचा मुलगा समजून मुलांचे कपडे घालायची, पण मोठी झाल्यावर सुद्धा खुशी मुलांप्रमाणे जीन्स आणि टी शर्ट घालायची आणि त्याचबरोबर तिने तिचे कपडे शैली मुलांसारखी होती। खुशीचे बालपण खेळात गेले आणि तिने तारुण्याच्या उंबरठ्यावर कधी पाऊल ठेवले हे तिला कळलेही नाही। 17 वर्षाची असूनही खुशीच्या आईला ती मुलांसोबत खेळायला हरकत नव्हती, त्यामुळे खुशी अजूनही तिच्या परिसरातील मुलांसोबत खेळताना दिसत होती। पोरांशी खेळताना खुशीचे हात पोरांच्या हातासारखेच लांब झाले होते। अणवाने खेळल्यामुळे खुशीचे पाय इतके मोठे झाले होते की तिला महिलांच्या आकारात शूज मिळणे कठीण झाले होते, पण या सगळ्या गोष्टींनी खुशीला काही फरक पडला नाही। सगळ्या बाबतीत ती पहिल्यापासून मुलांसारखी बेफिकीर होती। खुशीला याबद्दल कोणी काही सांगितले तरी ती एका कानाने ऐकायचे आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायची, पण गल्लीतील लोकांच्या या शब्दांचा प्रभाव खुशीच्या आईवर नक्कीच जाणवला। त्यामुळे आता खुशीच्या आईने खुशीला जबरदस्तीने घरी बसवायला सुरुवात केली होती। खुशी तिच्या आईला खूप वेळा बाहेर खेळायला जाण्याची विनंती करत असे, पण खुशीची आई एकही गोष्ट ऐकत नव्हती आणि आता खुशीला घराबाहेर जाणे पूर्णपणे बंद केले होते। त्यामुळे खुशी आता गच्चीवर जाऊन फक्त पतंग उडवायची। गच्चीवर पतंग उडवत असताना खुशी अनेकदा रोहितच्या गच्चीवर जाऊन त्याच्याकडे आईची तक्रार करायची की आता तिच्या आईने तिला कैदी बनवले आहे। खुशीचे उठणे, बसणे, चालणे सर्व काही मुलांसारखे होते, म्हणूनच रोहितही तिच्याकडे पाहून हसायचा आणि गमतीने म्हणायचा, अरे खुशी, आता तू मोठी झाली आहेस ना, कदाचित काकूंना हे हवं असेल की तू घरी राहावं आणि मुलींसारखे कपडे घालावे। रोहितच्या अशा विनोदावर खुशीला आणखी राग यायचा आणि ती रोहितच्या गच्चीवर पडलेला टी शर्ट घेऊन ती घालायची। खुशी नक्कीच मुलांसोबत खेळ खेळत मोठी झाली होती, पण आजपर्यंत परिसरातील एकाही मुलाने खुशीशी बोलण्याचा प्रयत्न केला नाही। त्यांनी आपली मर्यादा ओलांडण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्याचे कारण म्हणजे रोहित, जो खुशीचा संरक्षक बनला होता आणि तिचा साथीदार राहिला। खुशीचे वडील दुसऱ्या शहरात कामाला होते आणि ते 3-4 महिन्यातून एकदाच घरी यायचे। खुशीने ग्रॅज्युएशन पूर्ण करताच लगेच खुशीच्या मावशीने तिच्या नणंदेच्या मुलासाठी खुशीचा हात लग्नासाठी मागितला। खुशीचे नाते जेव्हा आले तेव्हा खुशी 21 वर्षाची होती। खुशीला जेव्हा हे कळले तेव्हा तिने या नात्याला स्पष्ट नकार दिला। खुशी तिच्या आईला म्हणाली, आई, मी तुला सोडून दुसऱ्या शहरात जाणार नाही। मग खुशीची आई म्हणू लागली, खुशी बेटा, एवढी मोठी असूनही तुझी कृती पाहता यापेक्षा चांगले नाते तुला कुठेच मिळणार नाही। तू 21 वर्षाची आहेस, पण तुला अजून एक कप चहा कसा बनवायचा हे माहीत नाही। मी तुला ज्या घरी पाठवत आहे ते तुझ्या मावशीचे घर आहे। तुझी मावशी तुला तिथल्या सर्व चालीरीती शिकवेल आणि तुझी काही चूक झाली तर ती तुझ्या सर्व चुका लपवेल। खूप समजावून सांगूनही खुशीला या लग्नात रस नव्हता आणि तिचं मन अजूनही फक्त खेळातच अडकलं होतं। लग्नाच्या 4-5 दिवस आधीपर्यंत खुशी घरातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधत असे आणि गुपचूप बाहेरही जायची। खुशीची आई खुशीला बळजबरीने ओढून घरात कोंडून ठेवायची आणि आता ती खुशीला रागवायची आणि म्हणायची, लग्नाला अवघे 4-5 दिवस उरले आहेत। खुशीची आई प्रत्येक पद्धतीने खुशीला समजावण्याचा प्रयत्न करायची आणि म्हणायची, अरे खुशी बेटा, लग्नाआधी नववधू अशी धावपळ करत राहिली तर तिचे सौंदर्य तिच्यावर शोभणार नाही। पण आईचे हे सुंदर शब्द खुशीला समजले नाही, कारण खुशी इतर मुलींसारखी अजिबात नव्हती। ती लहानपणापासूनच मुलांसारखी होती। तारुण्यात प्रवेश करताच जिथे इतर मुली मेकअप करण्यात व्यस्त होत्या तिथे खुशीला परिसरातील मुलांबरोबर खेळ खेळण्यात आनंद मिळत असे। इतर मुली त्यांच्या लग्नाच्या तयारीत स्वतःसाठी नवीन कपडे आणि दागिन्यांची खरेदी करतात, मग त्यांना लग्नाच्या 4-5 दिवस आधी हाच आनंद मिळतो।
ती घरातून बाहेर पडण्याचा मार्गाचा विचार करत असे आणि तरीही तिने मुलांसारखे कपडे घातले असले तरी खुशीला कपडे कसे घालायचे आणि मेकअप कसा करायचा हे माहीत नव्हते. बरं, खुशीने हे 4-5 दिवस मोठ्या कष्टाने घरात बसून काढले होते. गच्चीवर बसून खुशी आकाशात उडणाऱ्या पतंगाकडे पाहत असायची आणि जर तिला कोणताही पतंग कापताना दिसला तर ती त्या पतंगाकडे धावत असे आणि जेणेकरून ती कापलेला पतंग पकडू शकेल. शेवटी तो दिवस आला जेव्हा मुलांसारखं आयुष्य जगणाऱ्या खुशीला नवरी व्हावं लागलं. खुशीच्या लग्नाची मिरवणूक जयपूरहून येणार होती आणि लग्नाची वेळ दिवसाची होती. त्याच दिवशी लग्न होणार होते. त्या रात्री लग्नाची मिरवणूक वधू खुशीसह आपल्या शहरात परतणार होती. सर्व वेळ शर्ट आणि जीन्समध्ये राहणाऱ्या खुशीने लग्नाचा भारी ड्रेस परिधान केला आणि सुरजसोबत लग्नाला गेली आणि त्यानंतर खुशी तिच्या आईवडिलांच्या घरातून निघून गेली आणि सुरजची जीवनसखी बनून ती त्याच्यासोबत रेल्वे प्रवासाला निघाली. खुशी वधूने सर्व कपडे घातले होते आणि तिला ट्रेनमध्ये बसून खूप कंटाळा येत होता. खुशीचा नवरा सूरज खूप लक्ष देऊन पुन्हा पुन्हा खुशीकडे बघत होता. खुशीची मावशी जयपूरला राहायची त्यामुळे खुशीच्या तिथल्या भेटी फार कमी होत्या. गेल्या 2-3 वर्षात कधी कधी खुशीच्या आईला भेटायला यायची आणि मग आठवडाभर राहायची आणि मग परत जायची. त्यामुळे खुशीला ना तिच्या सासरच्या वातावरणाबद्दल काही माहीत होती ना तिला पती सूरजबद्दल फारशी माहिती होती. खुशीचा नवरा सूरज तिच्या समोर स्टेजवर बसला होता आणि प्रवास सुरू झाल्याबरोबर तो खुशीकडे एकटक पाहत होता. खुशीने तिचे संपूर्ण बालपण मुलांसोबत खेळण्यात नक्कीच घालवले होते, पण सूरज ज्या पद्धतीने खुशीकडे बघत होता आणि खुशी त्याच्या नजरेतून जाणवत होती. ज्या मुलांसोबत खुशी लहानपणापासून खेळत होती त्यांच्याकडून खुशीला असा गोंधळ कधीच वाटला नव्हता. पहिली गोष्ट म्हणजे खुशी पहिल्यांदाच ट्रेनमधून प्रवास करत होती आणि तीही या भारी ब्रायडल आउटफिटमध्ये. खुशीने आजपर्यंत एकदाही सूट घातला नव्हता. तिने नेहमी जीन्स आणि टी-शर्ट परिधान केले होते. त्यामुळे यावेळी खुशी या वजनदार लेहंग्यात खूप आनंदी वाटत होती आणि मोठ्या कष्टाने खुशीने या भारी लेहंग्यात 15 तासांचा हा प्रवास पूर्ण केला होता. रात्री झोपण्यापूर्वी खुशीने तिचे दागिने काढले होते. मात्र जयपूरला पोहोचल्यानंतर खुशीच्या सासूने एका पार्लरच्या महिलेला बोलावले आणि खुशीला पुन्हा वधूसारखे कपडे घातले. खुशी खूप थकली होती आणि ट्रेनमध्ये नीट झोपू न शकल्यामुळे तिला खूप झोप येत होती. खुशी लहानपणापासूनच खूप झोपायची आणि तिला वाटेल तेव्हा उठायची. त्यामुळे इच्छा असूनही तिला स्वतःसाठी जागा मिळू शकली नाही आणि कदाचित याच कारणामुळे खुशी पती सूरजच्या खोलीत येण्याची वाटही पाहू शकत नव्हती. ती रूममध्ये शिरताच खुशीने उशीवर डोके ठेवतात तिला लगेच झोप लागली आणि मग रात्री किती वाजता खुशी जागी झाली ते तिला कळले नाही आणि तिने पाहिले की सूरज आपली उशी घेऊन सोफ्यावर झोपला होता. सूरजला असा सोफ्यावर झोपलेला पाहून खुशीला खूप लाज वाटली आणि ती मनात विचार करू लागली, मला काय झालंय? मी सूरजची वाट बघायला हवी होती. बरं, खुशीने घड्याळात पाहिलं तेव्हा रात्रीचे 2:30 वाजले होते. खुशीला खूप भूक लागली होती कारण जेव्हापासून खुशी या घरात आली होती तेव्हापासून तिच्या सासूबाईंनी तिला नाश्ता करून खोलीत बसवले होते आणि मग ती खोलीत येताच थकव्यामुळे खुशी पलंगावर पडली आणि लगेच झोपी गेली. खुशीला बेडवरून उठून खोलीबाहेर जायचे होते जेणेकरून तिला तिच्या जेवणाची काही व्यवस्था करता येईल, पण खुशीने पलंगावरून पाय खाली ठेवताच खाली काय आहे हे तिला माहीत नाही. तिचा पाय त्या वस्तूला धडकला आणि खुशी खाली पडून बचावली. खुशी पडण्यापासून वाचली, पण तिच्या तोंडातून एक जोरात किंकाळी निघाली आणि मग तिने पटकन स्वतःवर नियंत्रण ठेवलं. खुशीची किंकाळी ऐकून सूरजचे डोळे उघडले आणि खुशीला जाग येताना पाहून सूरज आला आणि हसत हसत खुशीजवळ बसला. खुशी आणि सूरज 1-2 वेळा एकमेकांना भेटले होते, पण सूरज अजूनही खुशीसाठी पूर्णपणे अनोळखी होता. सूरज जाऊन खुशीजवळ बसला आणि म्हणाला, खुशी, तुझी झोप पूर्ण झाली. मी तुला अनेक वेळा उठवण्याचा प्रयत्न केला, पण तू जागे होण्याचे नाव घेत नव्हतीस. खुशी, तू खूप गाढ झोपली होतीस की तुला माझा आवाजही ऐकू येत नव्हता. खुशीला अजूनही झोप लागल्याची लाज वाटत होती, तर तिने सूरजची माफी मागितली आणि म्हणाली, सूरज, मला माफ कर. कदाचित मी प्रवासामुळे खूप थकले होते, त्यामुळे मला कधी झोप लागली तेच कळले नाही. सूरज म्हणाला, हो खुशी, कदाचित तू जरा जास्तच थकली होतीस, कारण मी तुला उठवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तू झोपेतच स्पष्ट केलेस की मला झोपू दे, कृपया, मी खूप थकले आहे. असं म्हणत सूरजने एक दीर्घ श्वास घेतला आणि डोळ्याच्या कोपऱ्यातून खुशीकडे पाहिलं. खुशीला या सगळ्या गोष्टी आठवतही नव्हत्या, पण हे अगदी खरेही असू शकते, कारण जेव्हा कधी खुशीची आई तिला गाढ झोपेतून उठवायची तेव्हा ती तिला झोपेतच उत्तर द्यायची. सूरजचे बोलणे ऐकून खुशीला खूप लाज वाटत होती आणि या क्षणी खुशी सूरजला खूप भूक लागली आहे हे कसं सांगावं याचा विचार करत होती. खुशी सूरजला काही बोलायच्या आधीच सूरजने खुशीचा हात धरला आणि म्हणाला की आमचं कुटुंब एकत्र येणं अपरिहार्य होतं, पण आज मी तुला पहिल्यांदा पाहत आहे.
जेव्हा माझ्या आईने मला तुझ्यासाठी विचारले तेव्हा मी माझा निर्णय माझ्या आईवर सोडला. पण मग मी विचार करू लागलो की मला माहित नाही तू कशी दिसते, पण तू खूप सुंदर आहेस. आता मला माझ्या आईच्या निर्णयावर आक्षेप नाही. उलट माझ्या आईने माझ्यासाठी इतकी सुंदर मुलगी निवडली याचा मला आनंद आहे. असे म्हणत सूरजने आकाशच्या टेबलावर ठेवलेला गिफ्ट बॉक्समधून अंगठी काढून खुशीच्या बोटात घातली. काही वेळ सूरज असेच खुशीचे कौतुक करत राहिला. पण खुशीसाठी हे सर्व अगदी नवीन आणि अनोखे होते. कारण आतापर्यंत खुशी मुलांसोबत खेळत आली होती. ते खुशीला मुलगाच मानत असे आणि कधीच खुशीला अशा गोष्टी सांगत नसत. म्हणूनच आज सूरजकडून तिची स्तुती ऐकून खुशीला खूप बरं वाटत होतं. सूरजला खुशीच्या चेहऱ्याला स्पर्श करणं, प्रेमळ शब्द बोलणं हे सगळं खुशीला एका सुंदर स्वप्नासारखं वाटत होतं. मग अचानक खुशीचे हात पाहून सूरज गप्प झाला आणि म्हणू लागला, तुझे हात इतके जाड आणि लांब का आहेत? तुझे हात मुलींच्या हातासारखे सुंदर का नाहीत? असे म्हणत सूरजने खुशीचा हात सोडला आणि मग मला फक्त नाजूक मुलीच आवडतात असे सांगू लागला. मला मुलींमधला मर्दानी लूक अजिबात आवडत नाही. खुशीने जेव्हा तिचे हात काळजीपूर्वक पाहिले तेव्हा तिला जाणवले की कदाचित तिने इतर मुलींसारखे नखे वाढवली नाही किंवा तिने तिच्या हातांची विशेष काळजी घेतली नाही. त्यामुळे सतत मुलांशी खेळत राहिल्यामुळे कदाचित खुशीचे हातही जाड आणि लांब झाले होते. सूरज बेडवरून उठला आणि कपाटाच्या दिशेने सरकला आणि मग कपाट उघडून लाल रंगाचा ड्रेस खुशीच्या हातात दिला आणि तिला तो घालायला सांगितला. खुशी देखील तिच्या नववधूच्या भारी लेहंग्याला कंटाळली होती. म्हणून तिने सूरजचे आभार मानले आणि त्याच्या हातातून ड्रेस घेतला. पण खुशीने बाथरूममध्ये जाऊन तो ड्रेस बघितला तर तो नेटचा अतिशय पातळ नाईटी होता. खुशीने लाजून ती नाईटी घातली होती. पण ती नाईटी घालताना खुशी खूप घाबरली होती. जेव्हा खुशी नाईटी घालून खोलीत गेली तर सूरज तिच्या समोर उभा होता. सूरजच्या हातात परफ्यूमची बाटली होती आणि तो स्वतःच हा परफ्यूम फवारत होता. खुशीला पाहताच सूरज हसत हसत खुशीकडे आला आणि तिच्यावर परफ्यूम फवारताना तो म्हणाला की मला या परफ्यूमचा सुगंध खूप आवडतो. असे म्हणत सूरजने खुशीला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्याशी प्रेमाने बोलू लागला. सूरज खुशीच्या संपूर्ण शरीराकडे खूप काळजीपूर्वक पाहत होता आणि सूरजला स्वतःकडे बघून खुशीला खूप लाज वाटत होती. कारण आज पहिल्यांदाच कुणाच्या तरी अशा नजरेला ती सामोरे गेली होती. काही क्षणातच सूरजने खुशीला आपल्या मिठीत घेतली आणि खुशीच्या अंगभर त्याचे हात फिरत होते. पण तेवढ्यात सूरजचा हात एका जागी थांबला आणि तो अचानक मागे सरकला. सूरजच्या चेहऱ्यावरचे भाव अचानक बदलले होते आणि खुशीला समजत नव्हते की अचानक सूरजला काय झाले. सूरज लगेच रूमच्या बाहेर गेला आणि खुशीने बराच वेळ त्याची वाट पाहिली. पण सूरज रूमवर परतलाच नाही. काही क्षणापूर्वी सूरज खूप खुश दिसत होता. मग अचानक त्याला काय झालं की तो रात्रभर खोलीत आलाच नाही माहित नाही. बरं, सकाळ होताच खुशी तिचे कपडे बदलून तिच्या खोलीतून बाहेर आली. बाहेर येताना खुशीने पाहिलं की सूरज सोप्यात ठेवलेल्या सोप्यावर झोपला होता. सूरजला त्याच्या खोलीत झोपण्याऐवजी ते पाहून खुशी आश्चर्यचकित झाली. सोफ्यावर का झोपला आहेस? खुशी सूरजच्या जवळ जाताच त्याने खुशीवरून तोंड फिरवले आणि मग जणू रोजच हा सिलसिला सुरू झाला. खुशीने सूरजच्या जवळ जाण्याचा जितका प्रयत्न केला तितकाच तो खुशीपासून पळून गेला. इतकंच काय तर सूरज खुशीला याचं कारणही सांगत नाही. लग्नाच्या रात्री सूरजचे काही गोड शब्द, पण मग सूरजने अंतर का ठेवलं ते कळत नाही. असेच बरेच दिवस निघून गेले पण सूरजच्या खुशीच्या वागण्यात अजिबात बदल पडला नव्हता. वैतागून एकदाची खुशी जाऊन सूरज समोर उभी राहिली आणि ती म्हणाली, सूरज, तू माझ्याशी का बोलत नाहीस आणि माझ्यापासून असं दूर का राहतोस? तेव्हा सूरज म्हणाला, तू माझ्याशी अजिबात चांगलं केलं नाहीस. खुशी, जर मला माहीत असते की तू अशी आहेस तर मी तुझ्याशी लग्न केले नसते. खुशीला सूरजच्या बोलण्याचा अर्थ कळत नव्हता. त्यामुळे खुशीने सूरजला विचारले, मी काय केले? मग सूरज म्हणाला की तुझ्यामध्ये काही मुलींसारख्या गोष्टी नाही आहे. तू हुबेहूब पुरुषांसारखी दिसतेस आणि तुझी चाल आणि शरीराची रचनाही अगदी माणसांसारखी आहे. एवढं बोलून सूरज खोलीतून निघून गेला. पण खुशीला वाटले की ती पुरुषांचे कपडे घालते. त्यामुळे सूरजने तिला असे सांगितले असावे. कारण खुशीला सुरुवातीपासूनच पुरुषांचे कपडे घालायची सवय होती. त्यामुळे आजपर्यंत तिने तिच्या लग्नात जड साड्याही काढल्या नव्हत्या. पण आता खुशीने या सगळ्या साड्या काढून नेसायला सुरुवात केली होती. सासूसोबतच खुशी सूरजच्या आवडीचे पदार्थही बनवायला शिकली होती आणि खुशीने सूरजची सर्व कामे स्वतःच्या हाताने करायला सुरुवात केली. लग्नानंतर 2च महिन्यात खुशीने सूरजसाठी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकले होते. कदाचित सूरजचं तिच्याशी वागणं सुधारेल असा विचार करून. पण सूरज मात्र दगडासारखा झाला होता. तो रोज रात्री उशिरा घरी यायचा आणि परत येताच सोफ्यावर जाऊन झोपायचा. खुशीला सूरजचा सहवास हवा होता आणि तिला सूरजचे प्रेमही मिळवायचे होते. खुशीचे लग्न सूरजशी झाले होते आणि सूरज हा खुशीचा पती होता. ही स्वाभाविक गोष्ट होती. त्यामुळे पत्नी असल्याने खुशीला
पतीच्या मिठीत यायचे होते. स्वतःच्या आयुष्यात आनंदी आणि प्रत्येक गोष्टीत बेफिकीर असलेल्या खुशीने स्वतःला सूरजच्या आवडीमध्ये पूर्णपणे बुडवून घेतले. पण तरीही या सगळ्याचा सूरजवर काही परिणाम झाला नाही आणि तो अजूनही आनंदाने बोलत नव्हता. एके रात्री खुशी तिच्या खोलीत झोपली असताना तिला बाहेरून कोणाचा तरी ओरडण्याचा आवाज आला. खुशीने तिच्या खोलीचा दरवाजा उघडून बाहेर आल्यावर सासूच्या खोलीत आवाज आल्याने तिने पाहिलं आणि सासू आणि सूरज यांच्यात जोरात वाद सुरू होता. खुशीने खोलीच्या दाराला कान लावले तेव्हा सूरज आणि खुशीच्या सासूंमध्ये जे काही चालले होते ते ऐकून तिला धक्काच बसला. सूरज त्याच्या आईला सांगत होता की त्याला पुन्हा लग्न करायचे आहे आणि हे ऐकून खुशीच्या पायाखालची जमीनच सरकली. खुशी सूरजला म्हणू लागली, खबरदार, तू हे शब्द पुन्हा जिभेतून काढलेस. तेव्हा सूरज बोलू लागला, नाही आई, मी कोणत्याही परिस्थितीत खुशीसोबत आयुष्य घालवू शकत नाही. का? माझ्या सुनेमध्ये तू कोणता दोष पाहिलास? माझ्या सुनेने तुझ्यासाठी स्वतःला पूर्णपणे बदलून टाकले आहे. ती तुझ्यासाठी तुझ्या आवडीचे जेवण बनवते, तुझी सर्व कामे करते आणि आता तिने संपूर्ण घराची जबाबदारी घेतली आहे. आनंदात तिने तिचे कपडे परिधान करण्याचे, चालणे, उठणे, बसणे इत्यादी सर्व मार्ग बदलले आहेत फक्त तुझ्यासाठी. आणि तूच आहेस ज्याने त्याला त्याच्या पातळीवर स्वतंत्रपणे बसवायचे आहे. सूरज म्हणू लागला, एक समस्या आहे. खुशीत कशाची कमतरता आहे हे मी सांगू शकत नाही आई. त्यामुळे जगातील कोणताही पुरुष तिच्यासोबत आयुष्य घालू शकत नाही. फक्त यासाठी मला पुन्हा लग्न करायचे आहे. तिला सुख हवं असेल तर मी तिला घटस्फोट द्यायला तयार आहे आणि जर तिची इच्छा असेल तर मी माझे नाव घेऊनही तिचे आयुष्य ती जगू शकते. मला काही फरक पडत नाही. एवढं बोलून सूरज आईच्या खोलीतून निघून गेला. पण खुशीला दारात उभी असलेली पाहून तो काही क्षण तिथेच थांबला. खुशीच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते पण सूरजने खुशीपासून दूर पाहिलं आणि त्याच्या खोलीत गेला. खुशी ही सूरजच्या मागे तिच्या खोलीत गेली आणि सूरजला म्हणाली, आज मला सांग सूरज, माझ्यात असं काय दोष आहे ज्यामुळे तुला पुन्हा लग्न करायचे आहे? मग सूरज म्हणू लागला, तू स्वतःला कधी आरशात पाहिलं नाहीस तर आजच बघ, तुला कळेल तुझ्या आत काय कमी आहे. खुशी म्हणाली, मी रोज आरशात स्वतःला बघते पण मला कळत नाही की माझ्यात काय कमतरता आहे. माणसाला स्वतःमध्ये कधीच काही दोष दिसत नाही, पण मला सांग माझ्यात एवढा काय दोष आहे? तेव्हा सूरज म्हणू लागला की तुझ्यात महिलांसारखे सौंदर्य नाही. कधी कधी आरशासमोर एकटे उभे राहा आणि स्वतःकडे पहा. तुझी छाती पुरुषांसारखी सपाट आहे. जेव्हा मी तुझ्या जवळ येतो तेव्हा मला असे वाटते की मी एखाद्या पुरुषाच्या जवळ आहे. मला तुझ्याबद्दल आकर्षण वाटते आणि तुझ्याबरोबर राहिल्याने मला गुदमरल्यासारखेही वाटते. तुझ्या स्पर्शाने मला काही बरे वाटत नाही आणि माझ्या मनातील भावनांचे वादळही उठत नाही. मला तुझ्या जवळ येवसं वाटत नाही आणि तुला पाहावंसं वाटत नाही. म्हणूनच मी तुझ्यासोबत राहू शकत नाही. सूरजच्या गोष्टी ऐकून खुशी निर्जीव जमिनीवर पडली. कारण स्त्रीचा यापेक्षा मोठा अपमान काय असू शकतो? सूरजने खुशीबद्दल जे शब्द व्यक्त केले होते, ज्या उणिवा सूरजने खुशीमध्ये दाखवल्या होत्या त्यात खुशीचा थांग पत्ताही दिसत नव्हता. आज सूरजने खुशीला दाखवलेला अपमान पाहून खुशी रात्रभर रडत राहिली. दुसऱ्या दिवशी खुशीच्या सासूने खुशीला सांगितले की तुझे लग्न झाल्यापासून तू तुझ्या आईवडिलांच्या घरी गेली नाहीस. असे कर की तू काही दिवसांसाठी तुझ्या माहेरच्या घरी जा. खुशी तिच्या सासूला म्हणाली, आई, मी इथून निघून गेले तर सूरज पुन्हा लग्न करेल. हे ऐकून खुशीची सासू म्हणाली, बेटा, काळजी करू नकोस, मी त्याला समजावते. तू त्याची सर्व कामे वेळेवर पूर्ण करत आहेस म्हणूनच तो तुझा आदर करत नाही. तू इथे नसताना तो तुला नक्कीच मिस करेल. खुशीलाही तिच्या सासूचे बोलणे आवडले म्हणून ती तिच्या माहेरी गेली. खुशी 5 महिन्यांनी आई वडिलांच्या घरी आली होती आणि ती पूर्णपणे बदलून गेली होती. खुशी घरी पोहोचल्यावर तिने आईला मिठी मारली आणि रडू लागली. खुशीच्या आईला वाटले की खुशी रडत आहे कारण ती तिच्यापासून दूर गेल्याने दुःखी होती. खुशी येऊन फक्त 1 तास झाला होता तेव्हा तिथली सगळी मुलं जी खुशीसारख्याच वयाची होती ती खुशीला भेटायला आली होती. पण आज खुशी त्यांना काही अंतरावर भेटत होती कारण आता खुशीची विचारसरणी बदलली होती. त्यातला एक मुलगाही रोहित होता आणि रोहित खुशीचा चांगला मित्र होता. खुशी हसत हसत सगळ्यांशी बोलत होती पण ती मनात काळजी करत होती कारण खुशीच्या मनात सूरजचे शब्द अजूनही चालू होते. शेजारची सगळी मुलं आनंदाने बोलत होती. एकच रोहित होता जो पूर्णपणे गप्प बसून खुशीकडे एकटक पाहत होता. सर्व मुलं निघून गेल्यावर रोहित जाऊन खुशीजवळ बसला आणि विचारलं, काय झालं खुशी, एवढी उदास का आहेस? मग खुशी म्हणाली की नाही, असे काही नाही आहे, मला खूप आनंद झाला आहे. खुशी तिची इच्छा नसतानाही असे म्हणाली. तिचे शब्द ओले झाले होते. रोहित खुशीच्या चेहऱ्याकडे आणि डोळ्यांकडे खूप काळजीपूर्वक पाहत होता आणि मग म्हणाला, हो हो, मी तुझा आनंद पाहू शकतो.
आम्ही आमचे बालपण एकत्र घालवले, एकत्र खेळलो, एकत्र हसलो आणि एकत्र रडलो. मग आता मला त्रास देऊ नकोस आणि खरं सांग, काय प्रकरण आहे? जर तुझा नवरा तुला मग काही म्हणाला असेल तर मला फक्त एक इशारा दे आणि मी त्याला कसे दुरुस्त करतो ते पहा. रोहितने शर्ट गुंडाळताना हे सर्व आनंदाने सांगितले. खुशी म्हणाली, नम्रपणे बोल रोहित, तो माझा नवरा आहे. मग रोहित खुशीला म्हणू लागला, कोणीही असो, मी तुझ्या डोळ्यात पाणी पाहू शकत नाही. खुशी म्हणाली, रोहित, सूरज खूप चांगला माणूस आहे. लहानपणापासूनच रोहितसोबत त्याची मोठी बहीणही खुशीची चांगली मैत्रीण होती. तिचेही लग्न झाले होते आणि यावेळी ती तिच्या माहेरीही आली होती. खुशीने विचार केला की मी जाऊन तिला या समस्येवर उपाय विचारावा, कदाचित ती मला मदत करू शकेल. दुसऱ्या दिवशी खुशी रोहितच्या घरी गेली, पण 2 वेळा रोहित घरी नव्हता. हे बरे झाले. रोहितच्या वडिलांची बाजारात अनेक मिठाईची दुकाने होती आणि रोहितला वडिलांसोबत ती दुकाने सांभाळायची होती. त्यामुळे तो संध्याकाळी घरी परतायचा आणि खुशी दुपारी घरी जायची. रोहितची बहीण स्वाती खुशीला पाहून खूप खुश झाली आणि स्वाती खुशीला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल विचारू लागली. मग खुशीने देखील तिला सांगितले की सूरज खूप चांगला माणूस आहे आणि ती सूरजवर खूप आनंदी आहे. मग बोलता बोलता आनंदात तचकच स्वातीने तिच्या आयुष्यातील सर्वात मोठा बनलेला प्रश्न विचारला. मग स्वाती खुशीला सांगू लागली की ती खुशीला या समस्यांवर उपचार करणाऱ्या महिला डॉक्टरकडे घेऊन जाईल. हे ऐकून खुशी खूप खुश झाली, कारण तिला तिच्या समस्येचे समाधान तिच्याकडून न सांगता मिळवायचे होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी खुशी स्वातीसोबत त्या महिला डॉक्टरकडे गेली होती. त्या डॉक्टरांनी खुशीला काही औषधे लिहून दिली आणि तिला नीट खायला प्यायला सांगितले. खुशी घरी परतली तेव्हा तिची आई सासूसोबत फोनवर बोलत असल्याचे तिने पाहिले. खुशीने आईच्या हातातून फोन घेतला आणि स्वतः सासूशी बोलू लागली आणि तिला सूरजबद्दल विचारू लागली. मग खुशीची सासू तिला म्हणू लागली, बेटा, मी रोज सूरजला समजावायचा प्रयत्न करते, पण तो माझे ऐकायला तयार नाही. पण काळजी करू नकोस बेटा, मी त्याला नक्की पटवून देईन. तू फक्त तब्येतीची काळजी घे. ती अस्वस्थ झाली, कारण त्या रात्री डॉक्टरांनी खुशीला जे औषध दिले होते ते तिने जेवल्यावरच घ्यायचे होते. पण स्वाती बोलल्यावर खुशीला भुकेने मेल्यासारखे वाटले. खुशीला वाटले की ती गेल्यानंतर सूरजला तिची आठवण आली असावी आणि कदाचित तो तिला मिस करत असेल, पण सूरज अजूनही तसाच होता. कसे तरी खुशीने तिच्या घशात काही चावे काढले आणि नंतर तिचे औषध सेवन केले. ते औषध खाल्ल्यानंतर खुशीला विचित्रपणे अस्वस्थ वाटू लागले आणि तिच्या छातीतही हलके दुखू लागले होते आणि खुशीला तिचे शरीर जड आहे असे वाटू लागले होते. कदाचित हे औषध देखील अशाच प्रकारे कार्य करेल असा विचार करून खुशीने रोज औषधे घ्यायला सुरुवात केली. पण ती औषध घेताच खुशीला घाम फुटू लागला आणि तिला खूप अस्वस्थ वाटू लागले. पण तरीही खुशी सूरजसाठी हे सर्व सहन करत होती. एकदा खुशीच्या नंबरवर सूरजचा कॉल येत होता. खुशी तिच्या आईवडिलांच्या घरी आली होती. तेव्हापासून सूरजने खुशीला पहिल्यांदा फोन केला होता. असा विचार करून खुशीने लगेच फोन उचलला, कारण खुशीला वाटले की कदाचित सूरज तिला मिस करत असेल, म्हणूनच त्याने फोन केला. पण सूरजने खुशीला सांगितले, खुशी, तू माझ्या आयुष्याशी खेळली हे बरोबर नाही. तुझ्यामुळे माझी आई मला खूप त्रास देत आहे आणि मला तिच्या मालमत्तेतून बाहेर काढत आहे. मला माहित नाही तुझ्यासारख्या पुरुषी मुलीने माझ्या आईवर अशी काय जादू केली आहे की तिला जगातील सर्व गुण फक्त तुझ्यातच दिसतात. खुशी, जर तुला माझ्यासोबत राहायचे असेल तर स्वतःवर उपचार कर. मी तुला फक्त 20 दिवसांचा वेळ देत आहे. त्यानंतर आईने मला घरातून हाकलून दिले तर मी तुला घटस्फोट देईन. माझी गोष्ट नीट ऐक खुशी, असं काही झालं तर मी तुला सोडणार नाही आणि तुला उद्ध्वस्त करून सोडेन. एवढं बोलून सूरजने फोन कट केला आणि सूरजचं बोलणं ऐकून खुशी रडायला लागली आणि पुन्हा पुन्हा सूरजला तेच सांगत होती, प्लीज सूरज, माझ्याशी असं करू नकोस. खुशीने फोन बंद करतात तिला रोहित तिच्या मागे उभा असलेला दिसला. रोहितला पाहून खुशीने पटकन तिचे अश्रू पुसले. रोहितने आनंदाने विचारले, तुझा नवरा फोनवर होता का? मग खुशीने हो असा होकार दिला आणि म्हणाली, हा, माझ्या नवऱ्याचा फोन होता. रोहितने पुन्हा विचारले, काय बोलत होता आणि का रडत आहेस? यावेळी रोहित अतिशय गंभीरपणे हा प्रश्न विचारत होता. मग खुशी म्हणाली की तुला यातून काय म्हणायचे आहे? तू नेहमी माझ्या डोक्यावर का घिरट्या घालतोस आणि माझ्या परवानगीशिवाय माझ्या खोलीत का पळत असतोस? माझ्या परवानगीशिवाय असे माझ्या खोलीत येणारा तू कोण? तिथून निघून जा. खुशीला इतका राग आल्याने रोहित खुशीला म्हणाला, खुशी, तू माझ्यापासून काही लपवू शकत नाहीस. मला माहित आहे की तुझा नवरा तुझ्याशी नीट वागत नाही. खुशी म्हणाली, हा आम्हा पती पत्नीचा विषय आहे. तू कोण आहेस? आता कृपा करून देवाच्या फायद्यासाठी मला एकटे सोड आणि निघून जा. तू आमच्यामध्ये ढवळाढवळ करत आहेस. रोहित निघून गेल्यावर समोर टेबलावर ठेवलेली तिची औषधे पाहून खुशीला सूरज काय बोलला होता ते आठवू लागले. तेव्हा खुशीने त्या पाकिटातून 2 गोळ्या काढल्या.
त्याचा प्रश्न लवकरात लवकर सुटावा आणि आपले घर उद्ध्वस्त होण्यापासून वाचवावे अशी तिची इच्छा होती. पण खुशीने ते औषध घेताच तिला खूप अस्वस्थ वाटू लागले आणि तिला उलट्याही होऊ लागल्या. खुशीची प्रकृती बिघडू लागली आणि तिची अवस्था पाहून तिची आई खूप अस्वस्थ झाली. त्यावेळी खुशीचे वडीलही घरी नव्हते. त्यामुळे खुशीच्या आईने रोहितला फोन केला आणि सोबत त्यांनी खुशीला हॉस्पिटलमध्ये नेले. खुशीने ते औषध घ्यायला सुरुवात केली तेव्हापासून खुशीला अन्न पचत नव्हते. हॉस्पिटलमध्ये एका लेडी डॉक्टरांनी खुशीला तपासले तेव्हा तिने खुशीला सांगितले की हे औषध खूप शक्तिशाली आहे. या औषधाचे अनेक दुष्परिणाम आहेत आणि ते तुमच्या किडनीला देखील नुकसान पोहोचवू शकतात. अशी औषधे घेऊन आणि अशा बनावट डॉक्टरांकडे जाऊन आयुष्य वाया घालवू नका. त्यानंतर डॉक्टर आनंदाने ते औषध वापरण्याचे कारण विचारू लागले. तेव्हा खुशीने रडत रडत सर्व काही डॉक्टरांना सांगितले. खुशीचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर डॉक्टरांनी खुशीला समजावून सांगितले की तिला कोणत्या प्रकारचे शरीर मिळेल हे कोणत्याही व्यक्तीच्या हातात नसते. हे सर्व देवाच्या हातात आहे. तो कोणत्या प्रकारचे शरीर कोणाला देईल. इतकंच नाही तर अनेक मुलींना हा त्रास होतो. पण ज्यांचे चारित्र्य कमकुवत आहे आणि ज्यांना स्त्रियांबद्दल आदर नाही तेच पुरुष अशा गोष्टी बोलतात. डॉक्टरांनी खुशीला पुढे समजावून सांगितले आणि खरे सांगायचे तर ही समस्या कालांतराने स्वतःहून निघून जाते. जर तुमच्या पतीचे तुमच्याशी शारीरिक संबंध असतील आणि जर तुम्ही तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयींची काळजी घेतली तर तुमचे शरीर आपोआप भरू लागेल आणि तरीही तुम्ही इतके वाईट दिसत नाही हे नक्की. जेव्हा डॉक्टर खुशीला या सर्व गोष्टी समजावून सांगत होते तेव्हा खुशीची आईही तिथे उपस्थित होती. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून ती डोके टेकून बसली होती आणि तिच्या कपाळावर सुरकुत्या पडल्या होत्या. येताच रोहितने खुशीच्या आईला औषध कसे वापरायचे ते समजावून सांगितले आणि परत गेला. खुशीची आई म्हणू लागली, खुशी तू मला हे सर्व आधी का सांगितले नाहीस. मग खुशी रडायला लागली आणि म्हणाली, मम्मी मला तुला त्रास द्यायचा नव्हता. तू नेहमी घाबरत होतीस ना. मी तुला खरे सांगते आई, मी सूरजसाठी स्वतःला पूर्णपणे बदलले आहे. मी तुमच्यासाठी ते सर्व करायला शिकले जे मला अजिबात करायला आवडत नव्हते. तुला हवं असेल तर तू विचारू शकतेस. पण तरीही सूरज मला सांगतो तो माझा तिरस्कार करतो आणि ज्या क्षणी तो मला पाहतो त्या क्षणी त्याला किळस येते. सूरजचे ऐकलेले हे शब्द ऐकूनही कोणत्याही स्त्रीचे हृदय हादरेल. पण हे सगळं ऐकूनही मला कसं तरी त्याच्या हृदयात स्थान निर्माण करायचं होतं आणि त्याने मला घटस्फोट देऊ नये कारण मला घटस्फोटाचा कलंक घेऊन जगायचं नव्हतं. हे सर्व सांगत असताना खुशी रडत होती आणि आईच्याही डोळ्यातून अश्रू वाहत होते. दुसऱ्या दिवशी खुशीच्या आईने या सर्व गोष्टी खुशीच्या मावशीला सांगितल्या. तेव्हा हे ऐकून खुशीची मावशीही नाराज झाली आणि म्हणाली, मला माफ कर. माझ्यामुळे खुशीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. माझ्या नणंदेचा मुलगा दुसऱ्या मुलीच्या प्रेमात पडला असून त्याचे त्या मुलीशी अवैध संबंध आहेत. पण मला याबद्दल काहीच माहिती नव्हती. जर मला हे सर्व माहीत असते तर मी माझ्या नणंदेच्या मुलासोबत आमच्या खुशीचा विवाह कधीच लावला नसता. काही दिवसांनी खुशीची मावशी खुशीच्या घरी आली आणि खुशीची सासूही तिच्यासोबत आली. बरं, खुशीच्या सासूनेच सूरज आणि खुशीचा घटस्फोट घेतला आणि म्हणाली, माझा मुलगा तुझ्या मुलीच्या लायकीचा नाही. पण आता खुशीचा पुरुष जातीवरचा विश्वास उडाला होता. घटस्फोट होऊन फक्त 2 महिने झाले होते जेव्हा रोहितची आई रोहितच्या नात्याला घेऊन खुशीच्या घरी आली होती. पण खुशीने लग्नाला स्पष्ट नकार दिला होता. खुशीला तिच्या छोट्या छोट्या आयुष्यात एका माणसाने खूप दुखावलं होतं. तिला दुसऱ्या माणसावर विश्वास ठेवायचा नव्हता. खुशीच्या आईने तिला समजावण्याचा खूप प्रयत्न केला की रोहित तसा नाही. पण खुशी म्हणाली की तिला आता लग्न करायचे नाही. काही दिवसांनी रोहित अचानक खुशीच्या घरी आला आणि येताच त्याने खुशीचा हात धरला. खुशी म्हणाली, रोहित माझा हात सोड. मग रोहितने विचारले, तू लग्नाला नकार का दिलास. खुशी म्हणाली, हे माझं जीवन आहे. त्यामुळे मी कोणाशी लग्न करावे कोणाशी लग्न करू नये हा माझा निर्णय आहे. मग रोहित म्हणू लागला, खुशी माझ्यात काय कमी आहे आणि नकाराचे कारण सांग. खुशी म्हणाली, मला लग्न करायचे नाही. मग रोहित विचारू लागला की तुला लग्न का करायचे नाही. त्याच्या आठवणीत तुझं आयुष्य उद्ध्वस्त करू पाहणाऱ्या त्या हरामखोर माणसावर तुला अजूनही प्रेम आहे का. सर्व घडत असताना रोहितने खुशीच्या डोळ्यात पाहिलं आणि रागाने म्हणाला, मी आता कोणावरही प्रेम करत नाही. मी पुरुषांचा तिरस्कार करू लागले आहे. म्हणूनच आता मला माझ्या आयुष्यात कोणत्याही पुरुषाचा समावेश करायचा नाही. तेव्हा रोहित बोलू लागला की तू खोटं बोलत आहेस. आजही तू सूरजच्या प्रेमात आहेस. म्हणूनच तू माझ्या नात्याला नकार दिला आहेस. नाहीतर तुला तुझ्या आईचे अश्रू नक्कीच दिसले असते जे या सगळ्यांसाठी स्वतःला जबाबदार समजत आहेत. खुशी, तुझ्या आई वडिलांनी तुला आयुष्यभर आपला मुलगा मानले. जिथे इतर पालक आपल्या मुलींना घरात कोंडून घेतात आणि घर कसे चालवायचे ते शिकवतात तिथे तुझ्या पालकांनी तुला मुक्त पक्षासारखे सोडले जेणेकरून तुम्ही तुमचे आयुष्य तुमच्या इच्छेनुसार आणि तुमच्या आनंदाने जगू शकाल. कारण तुमच्या आईला माहित होते की लग्नानंतर मुलीच्या आयुष्यात हे स्वयंपाकघर आयुष्यभर लिहिले जाते. कदाचित यासाठीच लग्नाआधी
तुम्ही तुमचे बालपण चांगले एन्जॉय केले आहे, पण आता या सगळ्याचा तुम्हाला काय अर्थ आहे? खुशी म्हणाली, माझं सूरजवर प्रेम नाही, तुला का समजत नाही? मग रोहित म्हणाला, ठीक आहे, मग मला याचा पुरावा दे. पुढच्या रविवारी मी तुझ्या घरी लग्नाची वरात घेऊन येत आहे आणि जर तू सूरजवर प्रेम करत नसशील तर तू माझ्याशी लग्न कर आणि मग मी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवेन की तू सूरजचा तिरस्कार करतेस. खुशी स्वतःसाठी फक्त तिच्या आईवडिलांसाठी नाचते, पण तू माझ्याशी लग्न कर. एवढं बोलून रोहित तिथून निघून गेला आणि तिला मुलांसारखं आयुष्य देणाऱ्या आईवडिलांचा तिने खरंच विचार केला नसेल असा विचार करून खुशी खूप रडू लागली. आता तो स्वतःसोबत सुख दुःख विझवू लागला. आता खुशीने या नात्यावर कोणताही आक्षेप घेतला नाही आणि शांतपणे रोहितशी लग्न केलं. पण लग्नाच्या रात्री जेव्हा रोहित त्याच्या खोलीत आला तेव्हा खुशीला एक विचित्र वेदना जाणवू लागल्या की रोहित कदाचित सूरजचा असा शब्द बोलून खुशीचा अपमान करेल. म्हणून रोहित येताच खुशीच्या जवळ येऊन बसला आणि तो रडायला लागला. मग रोहित म्हणू लागला, खुशी, प्रत्येक माणूस इतका वाकलेला नसतो. तू मला लहानपणापासून ओळखतेस. तुझ्यातल्या त्या उणेवा मी तुझ्यासमोर कधीही उघड करणार नाही. रोहितला सगळं कसं कळलं याचा विचार करत खुशी त्याच्याकडे बघत होती. मग रोहितने खुशीचा हात हातात धरला आणि म्हणाला, एवढी आश्चर्यचकित खुशी होऊ नकोस. मी त्या रात्री तुझ्या आणि डॉक्टरबद्दल सर्व काही ऐकले होते. मी तुझ्या आईवडिलांना सांगितले की त्यांनी तुला इतक्या खालच्या आणि वाईट व्यक्तीपासून घटस्फोट दिला आहे. मग मलाही तुझ्या आईच्या डोळ्यात भीती वाटली की तुझा घटस्फोट झाला तर मग तुझ्याशी पुन्हा लग्न कोण करणार. आणि त्याच दिवशी मी तुझ्या आईला वचन दिले होते की तुझ्या घटस्फोटानंतर मी तुझ्याशी लग्न करेन आणि तुला मनापासून स्वीकारही करीन. आणि बघ, आज मी दिलेले वचन पूर्ण केले आणि आज तू माझ्यासमोर माझी वधू बनून बसली आहेस. खुशी, आता सर्व भूतकाळ विसरून जा आणि फक्त हे लक्षात ठेव की हा रोहित तुझ्यावर लहानपणापासून प्रेम करतो. तुझं सूरजशी लग्न झालं तेव्हा मी दुसऱ्या शहरात होतो. मला हे नंतर कळले, नाहीतर मी तुझे लग्न तिथे कधीच होऊ दिले नसते. बोलत असताना रोहितने खुशीचे दागिने काढले होते आणि रोहितने खुशीला आपल्या मिठीत घेतले. तेव्हा खुशीच्या मनात कोणतीही भीती नव्हती. खुशीने रोहितला आरामात मिठी मारली, कारण तो तिच्यावर किती प्रेम करतो हे तिला माहीत होतं. खुशी रोहितच्या छातीजवळ आल्यावर रोहितने खुशीला असे बोलले होते. हे ऐकल्यानंतर खुशीच्या लक्षात आले की रोहित तिचा खरा जीवनसाथी आहे. रोहित आनंदाने म्हणाला, खुशी, या लग्नाचा तुला नक्कीच फायदा झाला आहे, कारण आता तुला माझे छतावरून चोरलेले कपडे घालावे लागणार नाहीत. तू माझे कपडे माझ्या वॉर्डरोबमधून घालू शकतेस, कारण आता या रोहितसोबत त्याच्या संपूर्ण वॉर्डरोबवर तुझा अधिकार आहे. रोहितच्या या प्रकरणामध्ये रोहितचा खुशीचा नवरा असण्याचा अधिकार कमी आणि बालपणीच्या मैत्रीबद्दल जास्त होता. कदाचित यालाच खरं प्रेम म्हणतात, ज्यामुळे माणसाला इतरांच्या बाह्य उणीवा दिसत नाहीत तर फक्त हृदयाचे सौंदर्य दिसते, जसा रोहित खुश दिसत होता. मित्रांनो, मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला पुढील अपडेट्स सर्वात आधी मिळतील. तुमचा मौल्यवान वेळ कथा ऐकण्यासाठी दिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन कथेसोबत.